11वीचा प्रवेश म्हणला तर पालक आणि विद्यार्थी आता टेन्शन मध्ये आहेत, कारण मागच्या वर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऑनलाईन ऍडमिशन झाली. मग खेड्यापाड्यांमध्ये तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की ही नेमकी प्रवेश होतात कसे, किती राऊंड्स असणार आहेत, काय ह्याच्या सगळ्या डिटेल्स त्यांच्याकडे नाहीत. काही जणांना भीती घातली जाते, त्यात भर म्हणून ते अकॅडमी वाली आमच्याकडे घ्या ऍडमिशन, आम्ही तुम्हाला हे देतो, इतकी स्कॉलरशिप देतो, हे सगळं फसवायचं चालू आहे. मग कोण ₹1,00,000 फी सांगतोय, कोण 2,00,000 सांगतोय. ह्या सगळ्यांना तुम्हाला लुटण्याचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत आणि कशी कॉलेज निवडायचे आहेत, कशी ब्रँचेस निवडायचे असतात, तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे, फार्मसीला जायचं आहे, कोचिंग लावायचं की नाही, लावायचं तर कशी लावायचे, हे सगळे डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला इथं या चॅनलवर देत राहीन. ठीक आहे. मी संदीप घाटगे, माझं एमटेक झालंय, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, 10 वेळा गेट एक्झाम वगैरे बऱ्याच काही गोष्टी केल्यात. आता मी व्हिडिओ बनवत राहीन, तुम्हाला समजतील. आणि सगळ्या अपडेट कुठं असेल, टेलिग्राम चॅनल आहे किंवा व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत बघा, तिथं तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. तर एक छोटासा व्हिडिओ बनवतो पहिला ऍडमिशन प्रोसेस बद्दल. आता काय गडबड व्हायला लागले, पालकांना असं वाटतंय ऍडमिशन लगेच संपतं, आमच्या मुलाला मार्क्स कमी आहेत मिळणार नाही, किंवा मिळेल की नाही हा प्रश्न आहे. तर मी सांगतोय, जितके विद्यार्थी 11वीला जाण्यासाठी फॉर्म भरणार आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्ती जागा आहेत कॉलेजांमध्ये. म्हणजे काही झालं प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळणार, हे पहिलं डोक्यात घ्या. हवं ते कॉलेज मिळणार हे पण सांगतो. हा, काही महाराष्ट्रात 3-4 अशी कॉलेजेस आहेत त्यांचं रेप्युटेशन खूप चांगलं आहे, म्हणजे त्यांना तोडच नाही, तिथं मिळणं थोडंसं अडचणीचं आहे. पण ते एक ठराविक भागातच आहे महाराष्ट्राच्या, म्हणजे ते 1-2 शहरांमध्येच आहे. उरलेल्यांचं काय? आणखीन असं नाही आहे, आज ऑनलाईन झालं, आता हा तुम्ही व्हिडिओ पण ऑनलाईनच बघताय. ऑनलाईन एवढं आलंय की तुम्हाला कुठेही बसून कसाही अभ्यास करता येतो आणि चांगले मार्क्स मिळून एमबीबीएस IIT असेल तुम्ही जाऊ शकताय. हा, पण त्याच्यासाठी काय, विद्यार्थ्यांना अभ्यास केला पाहिजे. तर ऍडमिशन प्रोसेस बघूया, मग आपण ऍडमिशनच्या पुढच्या प्रोसेसचे व्हिडिओ हळूहळू देऊ. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला काय, 4 स्टेप मध्ये ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. पहिली स्टेप काय आहे, रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन म्हणजे काय, बेसिक इन्फॉर्मेशन भरायचे आहे. तुम्ही कोणत्या बोर्ड मधून आहात, कधी 10वी झालेले आहे, ह्या सगळ्या डिटेल्स. आता मी रजिस्ट्रेशनचा आणि पार्ट 1चा ह्या दोघांचा एक व्हिडिओ तुम्हाला बनवून मी उद्या पाठ देतो. उद्या परवा तुम्हाला ह्या डिटेल्स व्हिडिओ याच्याबद्दल मिळतील. तर मी एक बेसिक सांगतोय की रजिस्ट्रेशन होतंय कसं. मग इथं तुम्हाला डेटा टाकायचा आहे, तुम्ही कधी पास आउट झालाय, ह्या वर्षी झालाय की काही विद्यार्थी मागच्या वर्षी झालेत, तुम्ही फ्रेशर आहे की रिपीटर आहे, कोणत्या बोर्ड मधून आहे, सगळं टाकलं. आणि देन पार्ट 1 मध्ये एक बेसिक डिटेल्स टाकायचे तुमच्या सगळ्या एज्युकेशन बद्दल, किंवा मग तुमच्या डेट ऑफ बर्थ, फोटो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. हे याच्यामध्ये काय अडचण नाही आहे. अडचण कुठे आहे, पार्ट 2 मध्ये. पार्ट 2 मध्ये तुम्ही कॉलेजेस द्यायचे आहेत. मग कॉलेजेस किती देणार आहात, 1 ते 10 कॉलेजेस द्यायचे आहेत. तुम्ही म्हणा 10च द्यावी लागणार का, नाही, कमीत कमी 1 द्यायचं, जास्तीत जास्त 10 द्यायचे. जर का एकच कॉलेज दिला तरी चालतंय, 5 दिला चालतील, 10 दिला चालतील, पण पहिलं कॉलेज जर मिळालं तुम्हाला दिलेलं, तर तुम्हाला तिथं ऍडमिशन घ्यावं लागणार. का, तुम्हीच टाकलं ना की मला हे पहिलं कॉलेज पाहिजे म्हणून मी पहिला टाकले. मग ते मिळालं तर तुम्ही पुढे जायचं नाही, पुढच्या दुसऱ्या फेरीला जाता येत नाही. पहिल्या फेरीला पहिलं कॉलेज मिळालं तर घ्यायचंच आहे. ठीक आहे. समजा तुम्हाला पहिलं मिळालं नाही, दुसरं, तिसरं किंवा 10 नंबर पर्यंत मिळालं, तर तुम्ही काय म्हणू शकता, इथलं ऍडमिशन माझं राहू दे, म्हणजे मी घेतो पण मी दुसऱ्या राऊंडला पण जाणार आहे. मग तुम्ही दुसऱ्या राऊंडला पण जाऊ शकताय. मग जे चांगलं कॉलेज वाटत होतं ते पुन्हा तुम्ही टाकलेलं असतं, पहिलं कॉलेज तुम्ही टाकला, मिळत नाही तो पण तुम्ही पुढे जाऊ शकताय. घेतलेली सीट म्हणजे एखादं कॉलेज मिळालेलं ते जात नाही तुमचं, पण पहिलं कॉलेज मिळालं तर ते घ्यावं लागेल. इथं काय होतंय माहिती आहे का, आज फसवतात विद्यार्थ्यांना. काही कॉलेजेस म्हणतात की आम्ही तुमचे फॉर्म भरून देतो. आता विद्यार्थी काय असतात, त्यांना तर काही इतकं नॉलेज नाही, पालक पण प्रत्येक वेळी वेळ काढत बसत नाही, म्हणतात जा बाबा त्या कॉलेज भरून द्यायला, फ्री मध्ये द्यायला. काही जण फसवण्यासाठी सगळं फ्री देतो, गंडवतात आणि त्यांच्याच कॉलेजची नाव टाकतात. आता तुम्हाला त्या कॉलेजला जायचं पण नसतं, पण फुकट द्यायलात किंवा फॉर्म भरून द्यायला लागलेत म्हणून तुम्ही गेलाय, तर तिथं फसवण्याचं जास्त आहे. अकॅडमी वाल्यांचं तर वेगळंच चाललंय जगात. या ती पालकांना फसवून स्वतः करोडपती व्हायला लागलेत. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलाय मागच्या वर्षी, नवीन एक बनवतो 1-2 दिवसात तुम्हाला. मग अकॅडमी वाल्यांचं काय चालतंय, खरोखर तुम्हाला तुमच्या मुलांची ॲबिलिटी पाहावी लागते. विनाकारण कोणतरी सांगायला लागले, हवेत चढवायला लागले,
40-50% वाले विद्यार्थी, मी खराब नाही म्हणतोय, पण त्यांना स्वतः माहित असतं त्या विद्यार्थ्यांना की मला नाही बाबा अभ्यास करायचा. सगळे नाही, पण काही विद्यार्थी म्हणतात की मला अभ्यासात इंटरेस्ट नाहीये, तरीही त्यांना त्या IIT आणि MBBS चे स्वप्न चिकटवतात, लाखो रुपये फी करतात, पालक घालतात, आणि शेवटी काय होतं, काय नाही, फक्त त्यांचे पैसे त्या अकॅडमी वाल्यांना मिळतात. तर तो विषय नंतर. तर हा महत्वाचा आहे सेकंड पार्ट. याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला डिटेल देईन, कसे कॉलेजेस भरायचे ते, ठीक आहे. आणि शेवटी राहतो आपली चौथी स्टेप. चौथ्या स्टेप मध्ये काय आहे, तुम्हाला मिळालेलं कॉलेज हवा असेल, मग कुठल्याही राऊंडला, समजा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या असे 5 राऊंड होणार आहेत. तुम्ही त्या कॉलेजला जायचं, तिथं तुमचे डॉक्युमेंट्स दाखवायचे, ते चेक करतील आणि तिथे ऍडमिशन घ्यायचं आणि 11वी सुरू होईल. अशा 4 स्टेप असणार आहेत. सगळ्यात महत्वाची स्टेप कुठली, दुसरी, पार्ट 2, म्हणजे स्टेप तिसरी आहे, पार्ट 2 आहे हा, इथं तुम्हाला जाऊन घ्यायचा आहे. आता इथं स्टेप म्हणणार, थोडेसे नंबर इथं 3 पकडा, ही स्टेप 3 आहे. पहिला काय, रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर पार्ट 1 ही दुसरी स्टेप, तिसरी स्टेप पार्ट 2 आणि चौथी स्टेप आहे त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन केलं. काही झालं कुणाचंही बाबा ऐकते वेळी अगोदर विचार करा की ते त्या पद्धतीने का सांगतायत, नाहीतर तुम्ही फसाल, आयुष्य तर खराब होईलच. परत आणि नियम काय सांगतात, 11वी नंतर 12वीत कॉलेज बदलायचं नाही. सहसा बऱ्यापैकी कॉलेज तसं करतायत. मग ज्यावर फसला तुम्ही, चुकीच्या कॉलेजमध्ये गेला, नुकसान तर होणार. परत 2 वर्षाचं नुकसान झालं की पुढं कॉलेज, समजा तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, फार्मसी किंवा डॉक्टर बनायचं आहे, BSc ऍग्री करायचं आहे, तर इथं एंट्रन्सवर ऍडमिशन्स असतात. 12वीच्या बोर्डला फक्त एक ठराविक पर्सेंटेज मिळाले तर ऍडमिशन साठी तुम्ही पुढे जाणार आहे. पण जे ऍडमिशन होणार चांगल्या कॉलेजांचं ते तुमचं CET, JEE, नीट ह्या परीक्षांवर होणार आहे. त्यामुळे कॉलेज निवडणं खूप महत्वाचं आहे. परत त्याच्यावर सांगतो की कशा पद्धतीनं कॉलेजेस तुम्हाला त्रास देतात. मग तो त्रास नको असेल तर तुम्हाला कोणती कॉलेजेस घ्यावी जेणेकरून तुम्हाला चांगला अभ्यासामध्ये फायदा होईल.